होती ही अतिशय प्रेरणादायी होती. संघर्षातनं माणूस काय करू शकतो हे पाहताना मला खूप समाधान वाटतं. कांग्रेस कार्य समिति ने एक ठराव पारित किया है जिसमें उन्होंने कहा है कि वंदे मातरम के 2 ही पैरा अब उनके कार्यक्रमों में गाए जाएंगे। देखिए, ये संविधान विरोधी इस प्रकार का निर्णय है। इसका कारण अब भारत में अंग्रेजों का राज नहीं है और भारत में स्वतंत्र भारत की संसद ने जो निर्णय लिया वो निर्णय संवैधानिक होता है और स्वतंत्र भारत के जो हमारी पार्लियामेंट है उसने लिए हुए निर्णय को हम नहीं मानेंगे, गुलामी की परंपरा को कायम रखेंगे। हम हमेशा कहते थे ये मानसिक गुलाम है, इन्होंने अपनी मानसिक गुलामी और संविधान की खिलाफत, ये दोनों चीजें इससे हमारे सामने प्रस्थापित की। केंद्रीय मंत्र्यांनी आता दर आठवड्याला किंवा ठराविक कालावधीनंतर विद्यापीठांमध्ये जावं, जेनझींसोबत संवाद वाढवण्याचा एक प्रयत्न दिसतो. मला असं वाटतं की हे अतिशय चांगला निर्णय आहे. शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारे केंद्र आहे आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे ही आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा आकांक्षा अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील. एक चांगला उपक्रम. टीडीआर प्रकरणामध्ये आपण आपल्याकडे स्वाधिकार घेऊन कोर्टामध्ये काही याचिका दाखल करण्यासंदर्भात काही विचार आहे का सरकार? कुठला विषय? टीडीआर प्रकरण कुठलं सर 92 लाख लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरणार आहे साहेब, या संदर्भात यापूर्वीही क्लॅरिफिकेशन आलं आहे. रोज रोज तीच बातमी काही लोक देतात, पुन्हा त्याच चर्चा करतात. पुन्हा एकदा सांगतो, त्याचे नियम आणि निकष होते, त्याची तपासणी CAG करतं. एकही पैसा नियम आणि निकषाच्या बाहेर जाऊन देता येत नाही. आपण योजना सुरू केल्यानंतर कोणाला त्रास होऊ नये म्हणून योजना सुरू केली, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणं हे महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात शक्य नव्हतं. त्यानंतर आपण तपासणी सुरू केली. KYC हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. ज्या लोकांच्या लक्षात आलं की आम्ही नियमाच्या बाहेर त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे, त्यांना वारंवार संधी देऊन त्यांनी KYC केलं नाही. 1,65,00,000 बहिणींनी KYC केलं. त्यामुळे त्या पात्र ठरल्या, त्यांना रेग्युलर कुठलाही खंड न पडता पैसे मिळत आहेत. काहींनी KYC केलं नाही. अनेक लाखो बहिणींचं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की इन्कम टॅक्स पेई परिवार आहे, आपल्या याच्यात इन्कम टॅक्स पेई चालत नाही. कारण ही योजना ज्या बहिणींना मदतीची गरज आहे, आधाराची गरज आहे किंवा ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यांच्याकरता आहे. त्यामुळे त्याही जे काही लाभार्थी होत्या त्यांना आपण त्या ठिकाणी वगळलं. काही आपल्याला कल्पना आहे पुरुष लाभार्थी होते, त्या पुरुष लाभार्थ्यांवर तर आपण कारवाईच करतोय, त्यांच्याकडनं वसुली देखील आपण करतोय. काही सरकारी कर्मचारी होत्या, आता कदाचित त्यांनी सगळेच अप्लाय करतात म्हणून करून टाकलं, पण त्यांच्यावरही मला असं वाटतं की थोडी शिस्तभंगाची कारवाई ही करावीच लागेल. आणि म्हणून आता हा जो आकडा आलेला आहे 100% व्हेरीफाईड आकडा आहे. आणि या बहिणींना जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. आता हे जे काँग्रेसचे इतर लोक बोलत आहेत हे तेच लोक आहेत की ज्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली, हायकोर्टात गेले, रोज शिव्या दिल्या, ही योजना बंद करा म्हणून सांगितलं, आणि आता तेच हिंदीमध्ये मगरमच्छ के आंसू म्हणतायत, तसे मगरमच्छ के आंसू आता हे यांच्या डोळ्यातनं वाहून राहिले. राहुल गांधी पुण्याला येणार आहे. तरुणांशी संवाद, राहुल गांधी पुण्याला येऊन तरुणांशी संवाद साधणार आहे. मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं, अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत,
त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद भाऊ, होईल. शिक्षण घेणाऱ्या मुलींना 2000 रुपये महिना आ रहे हैं छात्रों की गूंज नाम का उनका इवेंट है वो करने जा रहे हैं। देखिए, छात्रों की गूंज है या राहुल गांधी अपनी जमीन तलाश रहे हैं, ये तो मैं नहीं जानता, लेकिन जो मुझे जानकारी है, अगर वो एक ओपन इस प्रकार का इवेंट करते तो शायद ये छात्रों से संवाद होता। अभी पूना और पूना के आसपास जितनी कांग्रेसियों की संस्थाएं हैं, शिक्षा संस्थाएं, उन संस्थाओं की ही लड़कियों को रजिस्टर करना, इस प्रकार का आदेश दिया गया है। उनका ही रजिस्ट्रेशन करके उनको ही वहाँ पर एंट्री मिलने वाली है। तो कुल मिलाकर एक कंट्रोल्ड एनवायरनमेंट में ये कार्यक्रम होने वाला है।